का पिक्चर कसा वाटला? पिक्चर बद्दल काय सांगणार का? काय बरं वाटलं? एकदम मस्त, एकदम छान वाटलं. छान वाटला. लवकर दुसरा पार्ट लवकर यावा. आवडला बस, म्हणजे जे काय दाखवले आवडला. आम्ही नेक्स्ट पिक्चर आहे, मस्त पिक्चर आहे, फिलिंग टच पिक्चर आहे. मोरिया 2 काढायला हवा. मला वाटतं त्याचा पार्ट 2 आला पाहिजे आणि सेकंड पार्ट निघायला पाहिजे आता. की हो यांचा पार्ट 2 यावा. पिक्चर आहे, खूप छान पिक्चर आहे आणि समाजाला शिकण्यासारखं पण आहे. समाजाने याच्यामधून सुधारणा पण आहे. चित्रपट फुल हाऊसफुल झालेला आहे. जागा बसायला नव्हतं, काही नाही आलं, जागा पडून गेला. मॅडम कसा होता पिक्चर? छान होता. पिक्चर बघायला या. तुमचं काम बाजूला करा पण हा पिक्चर पहा. हा फिल्म मध्ये विषय चांगला मांडलेला आहे. मूवी खूप चांगला आहे. सर्वांनी हा पिक्चर आवर्जून पाहावा. ऍक्च्युली ही अपेक्षा आहे की खरंच हे बघितल्यानंतर रियालिटी समोर येते, तर माणसाने बघावा. नाईस डायरेक्टेड, लाईक स्क्रिप्ट वॉज व्हेरी गुड अँड वी आर वेटिंग फॉर पार्ट 2. स्टोरी रायटिंग आणि कन्सेप्ट जी बनवली होती ती फार सुंदर होती. एकदम म्हणजे सत्य घटनेवर आधारित पिक्चर आहे. मोरिया पिक्चर खूप छान आहे. तसं खरंच मूवी खूप छान आहे. पण बघून खरंच खूप म्हणजे मी सांगू शकते की ना मनाला लागणारा हा मूवी आहे. खूपच छान मूवी वाटली. आणि आता म्हणजे खेडेगावामध्ये हे प्रकार चालू असतात की एकाच्या नावावरती दुसरं हा मोठा होऊ शकतो. हे असे प्रकार चालू राहतात खेडेगावामध्ये. खेडेगावातच नाही, आपल्या इथे सुद्धा अजून कॉर्पोरेशनला वगैरे असंच आहे. छान मूवीच छान होती. मूवीची स्टोरी कशी होती? एकदम छानच होती, एकदम मस्त. हा पिक्चर खूपच चांगला आहे. काम पण खूप छान आहे. स्टोरी कशी वाटली? खूपच छान वाटली. म्हणजे आत्ताच्या परिस्थितीवर बघायला गेलं तर त्याचं पुढे हे आहे, सगळीकडे हे चालूच आहे. मूवी छान आहे आणि स्टोरी रिअल परिस्थिती काही ठिकाणी आहे. अजून बरंच शहरामध्ये जाणवत नाही, पण काही ठिकाणी ते जाणवतं. आणि ॲक्टर लोकांची ॲक्टिंग छानच होते. सगळ्या डायरेक्शनही छान आहे, फोटोग्राफी छान आहे, ॲक्टिंग सगळ्यांची छान वाटली. तुम्ही आता मोरिया हा चित्रपट पाहिला, कसा वाटला तुम्हाला एकंदरीत? मी ॲक्च्युली गावाकडे कधी गेलो नाही, त्यामुळे मला तो एक नवीन दृष्टिकोन पाहायला मिळाला या चित्रपटाद्वारे. कारण गावाकडे अजून अशा रीती भरपूर आहेत, अशा मी फक्त ऐकलं आहे. पण ह्या चित्रपटाद्वारे मला भरपूर काही पाहायला मिळालं. असे डोळे उघडणारं असा हा चित्रपट आहे. आता हे पिक्चर पाहून आहे ना, खरं चित्रपट पाहून असं छान वाटते की कोणीतरी हे मत मांडायचा प्रयत्न तरी करते किंवा. तर हा चित्रपट नक्की पाहायला या, तुम्ही थिएटरला पहा. तुम्ही किती रेटिंग द्याल? 5 पैकी किती असेल? 5 पैकी? अरे मला वाटलं 10 पैकी 10 दिले असते. 10 पैकी किती द्याल? आपण एकच 10 पैकी 10. 10 पैकी 10. येस. आणि जर तुम्हाला गावाकडचे किंवा रॉ असं काहीतरी नवीन काहीतरी कन्सेप्ट ऐकायची असेल, पाहायची असेल, तर हा चित्रपट तुम्ही नक्की पाहायला या. हा मोरा चित्रपट जर बघितला तर मनाला अक्षरशः भेदून टाकणारा आहे. हृदयाला एकदम भेदून जाणारा विषय आहे. आणि हा विषय हा चित्रपट माझ्या मते असं आहे की सगळ्यांनी बघण्यासारखा आहे. आजच्या पिढीला तर काही आपल्या भारतातली किंवा असं नाही म्हणू शकत, आपल्या समाजातली जी काही वास्तवस्थिती आहे ती लक्षात यावी. आणि कलाकारांनी ते उत्कृष्ट काम केलं आहे. वाटतच नाही ते कलाकार आहे, असं वाटतं की ते वास्तव जगणारे लोक आहेत. खूप छान होती, अति सुंदर होती. आणि छोट्या वर्गातल्या म्हणजे छोट्या ह्याच्यातल्या माणसांना आत पुढे येऊन द्यावं हीच विनंती बस. आणि मूवीची स्टोरी कशी होती? स्टोरी खूप अति सुंदर होती. ॲक्टिंग कशी होती? खूप छान होती. त्या तिघांमधनं कोणाची ॲक्टिंग सगळ्यात जास्त आवडली? मोरिया. की एक माणूस म्हणून माणूस बघितला पाहिजे समोरच्याकडे, हा एक बोध घेतला पाहिजे. त्यावर आउट ऑफ 10 म्हणायचं गेलं तर किती रेटिंग दिली द्याल? ह्याच्यात तर मी तर बोललो आउट ऑफ 10 देईल. कारण का ह्याच्यामध्ये एक रियालिटी दाखवलं आहे, म्हणजे समोरच्याला एक ना भावना होतील ना असं दाखवलं आहे, म्हणजे एक जीवन कसं असतं ते. तर माझ्याकडून तर मी ह्याला रेटिंग 10 देईल. कशी वाटली मूवी? छान मूवी आहे, छान वाटली. खूप सुंदर, खूप सुंदर. छान आहे, छान आहे, खूप छान आहे. एकदम भारी, एकदम मस्त, एकदम छान. एकदम फर्स्ट क्लास, एकदम मस्त नंबर 1. छान आणि डायरेक्शन पण छान होतं. हा चित्रपट खूप सुंदर बनवलेला आहे आणि ह्या ज्या वेदना आहेत त्या दाखवण्याचा प्रयत्न केला, त्यामुळं
खूप छान चित्रपट बनवला. खूप छान सिनेमा आहे. सर्वांनी एकदा येऊन नक्की चित्रपटगृहात पाहावा आणि सेकंड पार्ट लवकर यावा असं मला वाटतं. समाज प्रबोधनाची गरज होती आणि ती आपल्या सिनेमामधनं दिसतीये. पिक्चर खरंच खूप छान होता. सारखं असं वाटतं. खूप छान वाटला, मस्त आणि बघण्यासारखं आहे. त्यातनं काहीतरी शिकण्यासारखं पण आहे की आज काय आता सध्या काय चालू आहे आणि ह्याच्या पुढचा पार्ट 2 खरंच बघायला आम्ही इच्छुक आहोत आणि यावा अशी खरंच इच्छा आहे. खूप छान होती मूवी. खरंच हा मूवी पुढे गेला पाहिजे, म्हणजे नॅशनल अवॉर्ड मिळायला पाहिजे. मित्र म्हणते खरंच अतिशय उत्कृष्ट सिनेमा आहे. तुम्ही आणि तुमची फॅमिली नक्की आवर्जून जवळच्या चित्रपटगृहात नक्की हा सिनेमा पाहावा. मोरया हा चित्रपट खूपच सुंदर आहे. खूप चांगला आहे, रिॲलिटी आहे. ॲज अ यंग जनरेशन बघून असं वाटलं की हे सगळं थांबायला पाहिजे आणि ज्याच्याकडे खरंच टॅलेंट आहे आणि ज्याचे विचार जर चांगले आहेत तुम्ही त्या नजरेने त्याला बघा. सो पिक्चर खूप छान होता. सगळ्यांनी येऊन बघावा अशी इच्छा आहे. चांगली आहे स्टोरी, एकदम चांगली. माझी नम्र विनंती आहे प्रेक्षकांना की सगळ्यांनी जाऊन बघा. तो छान आहे. डायरेक्शन आणि ॲक्टिंग खूपच छान झाली होते. अत्यंत सुरेख परफॉर्मन्स झालेला आहे सगळा. मूवी चांगली होती अँड नॅचरल ॲक्टिंग होती. सचिनने पण चांगला रोल केला आणि सर्वांनी थिएटरमध्ये येऊन पाहावा असा उत्तम सिनेमा त्यांनी केलेला आहे. सर्वांगाने सुंदर झाला आहे आणि ह्याच्या पुढचा पार्ट 2 खरंच बघायला आम्ही इच्छुक आहोत आणि यावा अशी खरंच इच्छा आहे. एकदम छान उत्तम सिनेमा होता. खूप छान होता. खूप छान त्याच्यामध्ये काम केलेलं आहे. छान पिक्चर होता, सगळ्यांना आवडला. खूप छान वाटली मूवी. विशेष म्हणजे मोऱ्या जो रोल केला आहे त्यांचं तर खूप आवडलेलं आहे आणि इतर बाकी कलाकार पण चांगलं रोल केले. सेकंड पार्टची खूप आतुरता आहे. एकदम मुख्य होतं, एकदम भारी वाटलं एकदम पिक्चरला. खूपच छान मूवी, खूप छान सामाजिक संदेश दिलेला आहे. खूप आवडला आणि सगळ्यांना सांगेल का नक्की थिएटरमध्ये येऊन मूवी बघा. छान होता. अप्रतिम पिक्चर होता. चांगली कलर होती. काहीतरी वेगळं दाखवण्याचा प्रयत्न आहे. एक नंबर मूवी होता. बरंच काही शिकायला मिळालं. खूप छान पिक्चर होता. समाजातील वास्तव जे चित्रण ह्याच्यात साकार केलं गेलं